टेट 2025 जर का तुम्हाला क्रॅक करायचे असेल तर मॅथमॅटिक्स सोबत बुद्धिमत्तेची सांगड घातली पाहिजे. म्हणजेच बघा मॅथमॅटिक्सचे हे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स म्हणजे पदावलीचे, त्याच्यानंतर या प्रकारचे क्वेश्चन्स जे काही रिझनिंगचे आहे ते तुम्हाला करणे क्रमप्राप्तच आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न शिकत आहोत. चला पहिला प्रश्न आपण घेऊया. हा पहिला प्रश्न आहे जो की पदावलीशी रिलेटेड आहे आणि हा प्रश्न बघा या ठिकाणी आन्सर काय आहे ते. सर्वप्रथम आपल्याला हा भागाकार करावा लागेल. 17चा पाढा माहीत असणं गरजेचं आहे. जर नाही माहीत असेल तर गुणाकार करून सुद्धा तुम्ही करू शकता. 17 × 17 17 आठी 36 नासे. 36 नासे म्हणजेच काय रे तर 136. म्हणजेच 1 4 9 म्हणजे 149 मधून 136 मायनस केले तर या ठिकाणी 3 उरतात, इथे 1 उरतात म्हणजे 13 उरले. पुन्हा हे 13 जर इतर लावले तर 136च होतात. पुन्हा 17 × 17 17 आठी 136. म्हणजे याचं प्रॉपर आन्सर आलं 88. सो 88 बरोबर. आता बघा या ठिकाणी कोणालाही लागून जर का टक्केचं चिन्ह लागलेलं असेल ना तर डिवायडेड बाय काय असते तर 100 असते. 100 लिहून घेतले. ऑफ म्हणजे काय होते गुणाकार 220. आता मित्रांनो लक्षात घ्या की इथं आपण हा शून्य कॅन्सल करू, हा शून्य कॅन्सल करू. या ठिकाणी 22x/10 आले. म्हणजे या ठिकाणी बघा 22x/10 आणि इथं काय आले 88. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता, हा जो भागिले 10 आहे हा गुणिलेच्या स्वरूपात इथे जाईल. म्हणजे इथं झाले असं. मग हे झाले 880 बरोबर 22x. आता या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे हे बघा हे. हां सो या 22 गुणिल्याचं काय होणार इथं भागाकार होणार. फायनली आन्सर काय ते आपलं बघा 22 × 22 22 × 88 म्हणजे 40 आन्सर आला. सो x बरोबर मित्रा 40 आले म्हणून आन्सर नंबर बी राईट आहे. चला सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. रिझनिंगच्या संदर्भात आहे, बुद्धिमत्तेच्या संदर्भात आहे आणि कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. खूप इझी प्रश्न असतो असा. या ठिकाणी बघा रीड द फॉलोइंग अँड आन्सर द गिवन क्वेश्चन इन सर्टन कोडिंग लँग्वेज. ओके. हाऊस नियर पार्क स्टँड हे काही काय दिलेलं असो ना याचं कोड हे केलेलं आहे. या सेकंड लाईनमध्ये कोड डिकोड आहे, कोड डिकोड आहे, कोड डिकोड आहे. ठीक आहे कोड आहे. व्हॉट डज द कोड फॉर नियर. आपल्याला काय विचारलं हे लक्षात घ्या. पूर्ण प्रश्न वाचतच नाही बसायचा. आपल्याला विचारलेलं आहे नियरसाठी सांकेतांक काय असेल. व्हॉट डज द कोड फॉर नियर. नियर या शब्दासाठी आपल्याला सांकेतांक शोधायचा आहे. थेट आपण जायचं नियरवर. इथे गेलो. इथे गेल्यानंतर याच्या आजूबाजूचे काय करायचे. नियर कुठेतरी मॅच होतो का हो इथे मॅच होतो आणि इथे मॅच होतो नियर. मग HGBA STTB हे इच्छे याच्यासोबत कोणी मॅच होते का HG मॅच होतो. ठीक आहे BA पण मॅच होतो. HG आणि BA हे दोन दोन मॅच होतात बघा या ठिकाणी. पण लक्षात घ्या या नियर सोबत हाऊस आहे म्हणून हाऊस सुद्धा या ठिकाणी मॅच होतो. हाऊस हाऊस आणि हाऊस 3 ठिकाणी हाऊस मॅच झालेला आहे. 3 ठिकाणी काय मॅच झालेला आहे हाऊस मॅच झालेला आहे. म्हणून या ठिकाणी 3 ठिकाणी काय मॅच होते तर या ठिकाणी लक्षात घ्या HG HG HG. हाऊस म्हणजे HG झालेला आहे. हाऊस म्हणजे काय झालेला आहे HG झालेला आहे. पण आपल्याला एक लक्षात घ्या नियर आणि हाऊस इथे सुद्धा नियर आणि हाऊस आहे. पार्क स्टँड इकडे इकडे काहीच नाही. नियर आणि हाऊस दोन दोन मॅच झालेले आहे. HG तिन्ही ठिकाणी मॅच आहे. मात्र BA हा 2च ठिकाणी मॅच आहे. म्हणून नियर म्हणजे 100% BA होते. नियर म्हणजे काय होते 100% BA होते. नियर होते. सो BA = नियर. बघा ना तुम्हाला या ठिकाणी लक्षातच आलेलं असेल HG तिन्ही ठिकाणी मॅच होते. तसंच हाऊस तिन्ही ठिकाणी मॅच होते म्हणून HG बरोबर हाऊस. आणि मग उरला नियर हा इथे 2च ठिकाणी मॅच आहे म्हणजे HG निघून गेला हाऊस निघून गेला उरला नियर म्हणजे BA. सो या ठिकाणी येतं नियर. काय येतं नियर. सो आन्सर आलेला मित्राला आपल्याला E. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तो पदावलीच्या संदर्भात आहे. 36% ऑफ 180 भागिले 0.4. छोटासा प्रश्न आहे मात्र खूपच करामती. या ठिकाणी बघा 36% आहे. 36% म्हणजेच काय 36/100 हे तर आपण नेहमीच शिकत आहोत. 180 ब्रॅकेट कंप्लीट म्हणजे आधी आपल्याला ब्रॅकेटच सॉल्व करावं लागेल. आता या ठिकाणी बघा शून्य कॅन्सल केला आपण या ठिकाणी येस बेटा ओके. या ठिकाणी शून्य या ठिकाणी सुद्धा शून्य कॅन्सल झाला सो कट झाला. आता हा शून्य कट झाल्याबरोबर इथे आलेला आहे पॉईंट. आता 36 गुणिले 1.8 झालं की नाही. 36 गुणिले 1.8 असेल तर आपण गुणाकार देणे क्रमप्राप्त आहे. 18 सकम 108 18 सकम अष्टदश म्हणजे 108. ओके तर या ठिकाणी आले 8 हातचे आले 10 18
त्रि 54, 54 आणि 10 येतात 64. हे झाले एवढे 648 झाले. मात्र इथं पॉईंट असल्या कारण इथं पॉईंट येणार 64.8. आता भागिले काय म्हणते 0.4, म्हणून आपण काय करणार बघा 64.8 भागिले 0.4. आता या ठिकाणी बेसिक आहे मित्रांनो, जर अंश आणि छेदामध्ये हा अंश आहे आणि हा छेद आहे, अंश आणि छेदामध्ये जर पॉईंटची पोझिशन सारखी असेल म्हणजे मागून एका अंकानंतर इथे सुद्धा मागून एका अंकानंतर असेल तर पॉईंट कायमचा काढूनच टाकायचा. म्हणजे 648 भागिले 4 आले. आता भाग देऊया ना आपण. 4 1 4 4 1 4 उरले 2 झाले 24, 4 सकम 24 आणि 4 2 8. मित्रा 162 आन्सर आला बघा. एक्स बरोबर किती 162, म्हणून आन्सर डी राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. सेम टू सेम कोडिंगचा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी पुन्हा काय असतं IBPS पॅटर्ननुसार ज्यावेळेस पेपर सेट होतो त्यावेळेस तो रँडमाइज असतो. म्हणजेच प्रश्न तर एकच असतो मात्र त्याच्याच रिलेटेड विचारले गेलेले 5 प्रश्न खालीवर होतात. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून असे पेजेस तयार केलेले. सेम व्हॉट डज द कोड हिअर. हिअर म्हणजे काय होते, हिअर म्हणजे काय होते. आता मित्रांनो लक्षात घ्या, हिअर आहे कुठं तर या ठिकाणी आहे हिअर आणि या ठिकाणी हिअर आहे. 2 ठिकाणी आहे. म्हणजे याचा आपल्याला कोड लक्षात घ्यावा लागेल. हिअरचा कोड या ठिकाणी आहे. हाऊस तर तुम्हाला माहीतच आहे. हाऊस हाऊस हाऊस. हाऊस म्हणजे HG कॅन्सल झाला. HG म्हणजेच काय झाला हाऊस. ओके, म्हणजे हाऊस निघून गेला. नियर, नियर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नियर आहे आणि या ठिकाणी नियर आहे. म्हणजे तुम्हाला BA माहीत झाला की BA म्हणजे नियर आहे की नाही. एकदाच हा प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचा, नंतर मग आपल्याला तो पाठच झाल्यासारखा होत असतो. मग आता नियर आणि हाऊस झाला. आता बोट आणि हिअर आहे. हिअर आणि बोट. आता बघा या ठिकाणी हाऊस, आता इथे हिअर आहे इथे हिअर आहे. म्हणजे सेकंड आणि थर्डमध्ये हा जो हिअर आहे एस ए होऊ शकते नाही तर TB होऊ शकते. एस ए होऊ शकते नाही तर TB होऊ शकते. मित्रांनो या ठिकाणी हिअर हिअर आहे, इथं मात्र बोट नाही आहे. म्हणून जो कम्पेअर होणारा जो आहे म्हणजे जो जुळला गेलेला आहे तो एस ए आहे की नाही. एस ए हिअर हिअर म्हणजेच एस ए म्हणजे होते हिअर. या ठिकाणी आन्सर आलं मित्रांनो आपल्याला ए. प्रॉपर आन्सर आहे. या प्रकारचा प्रश्न एकदाचा जर का तुम्ही सॉल्व्ह करून घेतला की नंतर तुम्हाला टेन्शनच राहत नाही. सुरुवातीलाच पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचा आणि तुमच्याजवळ जे काही पेज दिलेलं असते छोटंसं त्याच्यावर तो लिहून घ्यायचा. आन्सर आहे हिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ जो पदावलीच्या संदर्भात आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा प्रश्न जास्तच करामती आहे. कसा बघा 0.08 डिवायडेड बाय 100 कर ना, गुणिले ऑफ म्हणजे गुणाकार. हे काय 55,500 55,500. ठीक आहे, झालं सोपंच आहे. 0 0 कॅन्सल आणि हा 0 कॅन्सल आणि हा 0 कॅन्सल. 0.08 मल्टिपल बाय 555. आता मित्रांनो याला पॉईंटच नाही असं गृहीत पकडू तेव्हा कुठे आपल्याला 8 गुणिले 555 दिसून येते. नंतर पॉईंट लक्षात घेऊ ना आपण. आता या ठिकाणी बघा काय येतं बघा या ठिकाणी तर 5 ओके 8 भाग देऊया डायरेक्ट गुणाकार करू. 8 5 40 4 आले आजचे. 8 5 40 ने 4 44 पुन्हा 4 आले आजचे. 8 5 40 ने 4 44 4440 आले. मात्र 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं आपण इथं पॉईंट दिला. म्हणजेच एवढ्या याचा आन्सर काय आला रे तर 44.4. शून्याला काही व्हॅल्यू राहत नाही. ठीक आहे, आता ही मायनस करायची. मायनस करत असताना पॉईंटची जर की वजाबाकी असेल, पॉईंटची जर वजाबाकी असेल तर पॉईंटच्या खालीच पॉईंट ठेवला पाहिजे. 44.4 वजा 16.4 इथं काय झाले 0 आहे की नाही. इथं 8 आणि 6 14 हा चौला 1 इथे येते 2 म्हणजे आन्सर आला प्रॉपर आपला 28. आन्सर आहे बी. चला पुढे जाऊ. पुन्हा कोडिंगचा प्रश्न घेऊ. सेम क्वेश्चन आहे. आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे थोडंसं उलटं विचारलेलं आहे. HGचा अर्थ त्या सांकेतिक भाषेमध्ये काय आहे. HG म्हणजे काय म्हणजे इकडचं विचारलेलं आहे. आता HG म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तिन्ही ठिकाणी HG आहे. इथे 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 3 ठिकाणी आहे. मग 3 ठिकाणी जर HG असेल तर इथे 3 ठिकाणी कोणता मॅच होतो हाऊस 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 मॅच झाला. म्हणून हा खूपच सोपा प्रश्न आहे. ही ऑप्शन राईट येते मित्रा. HG म्हणजे हाऊस. HG म्हणजे हाऊस. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 35% ऑफ 150 गुणिले 16 इज इक्वल टू व्हॉट मायनस 22. बऱ्याचशा ठिकाणी मी तुम्हाला बेसिक क्लिअर करण्यासाठीच या प्रकारचे प्रश्न घेऊन येत आहोत. 35 भागिले काय तर 100 गुणिले 150 गुणिले 16 x वजा 22. खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी 0 कॅन्सल झाला 0 कॅन्सल झाला आहे की नाही. आता 5 2 10 5 3 किती 15
त्याच्यानंतर बे एक बे, बेआटी 16. चला सलगपणे केलं तरी चालते, आहे की नाही. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, काय आन्सर येते तर. आता काय उरलं, 35 गुणिले 3 गुणिले 8 बरोबर 8x वजा 22. ठीक आहे, ओके, रेडी, येस. सो 35 गुणिले हे काय झाले, 35 3 पहिले करून घेऊ, 3 15, हातचा वाला 1, 3 3 9 1 किती 10, 105 गुणिले 8. या ठिकाणी काय दिसते, 8 5 40, डायरेक्टच लिहायचे. इथं जर सेकंड लास्टमध्ये 0 जर असेल आणि गुणाकार जर असेल तर डायरेक्टली 8 5 40 लिहून घ्यायचे आणि 8 1 8, 840, x वजा 22. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी x वजा 22 बरोबर 840 आहे. आता x बरोबर हा जो वजा 22 आहे तर हा इकडे प्लस होणार, म्हणजे 840 अधिक 22 होणार ना, म्हणजे 862 आन्सर येते मित्रा. प्रॉपर आन्सर आहे 862, राईट आन्सर 862. येस, सो आन्सर आहे डी. आन्सर काय, डी. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा तोच आहे की जो एक्सचा सलगपणे घेतल्यापेक्षा मग रँडमाइज मी सुद्धा घेतलेले आहे. या ठिकाणी फेमससाठी कोणता सांकेतांक आहे, म्हणजे व्हॉट डज द कोड फॉर फेमस. फेमस याच्याकडे बघितलं, डायरेक्ट फेमसकडे बघायचं. फेमस आहे कुठं, इथे आहे, बरोबर की नाही. आपल्याला हे तर माहीत झालं, HG म्हणजे हाऊस 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 कॅन्सल झाला. मग उरला का हिअर, हिअर हिअर हा सुद्धा आपण बघितलेला आहे. हिअर म्हणजेच काय होते, तर हिअर म्हणजेच या ठिकाणी 6 होते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नियर काय होते, झालं. आता स्टँड म्हणजेच काय आणि फेमस म्हणजे काय. स्टँड आणि फेमस, फेमस हा कुठे मॅच होतो का, इथे पण मॅच नाही होत, इथे पण मॅच नाही होत. स्टँड कुठे मॅच होतं का, येस, इथे इथे मॅच होते. म्हणजेच आपण या ठिकाणी वेट स्टँड इथे घेतला आणि स्टँड इथे घेतला, म्हणजे खालीवर मॅच झालेला आहे. म्हणून JK म्हणजे स्टँड होते मित्रा. JK म्हणजे काय होते, स्टँड. JK बरोबर काय झाला, स्टँड. मग JK बरोबर जर स्टँड झालेला असेल, हिअर म्हणजेच या ठिकाणी SA झालेला, हिअर म्हणजेच SA असेल, हिअर म्हणजे जर SA असेल, बरोबर ना, हिअर म्हणजे SA बरोबर आहे. आणि हाऊस म्हणजे HG आहे, हाऊस म्हणजे काय झालं, HG झालं. मग उरला काय, फेमस. मग फेमस म्हणजे EH होणार आहे 100%. EH म्हणजे फेमस, FAMOUS. प्रॉपर आन्सर येते EH. काय आन्सर येते, EH आन्सर येते. फेमस म्हणजे EH. तुम्ही याच पद्धतीनं करा. जो कोणता सांकेतांक विचारलेला असेल, ज्याचा सांकेतांक विचारलेला असेल तोच फक्त शब्द त्या ठिकाणी बघायचा, त्याच्या आजूबाजूचे क्लिअर करण्याचं काम करायचं. क्लिअर करताना जे काही मॅच होत असेल कोडिंगमधले तेच मॅच इकडे करायचे, कट करायचे आणि आपलं प्रॉपर आन्सर आणायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे 3080 प्लस 6160 भागिले व्हॉट इज इक्वल टू 330. मित्रांनो याची आपण बेरीज करून घेऊ, कारण की ब्रॅकेट आधी सॉल्व करावं लागतं. 0 0 0, 8 आणि 6 किती 14, हातचाला 1, इथं 2 आणि इथं किती झाले 9, 9240 आहे. भागिले x बरोबर 330. या ठिकाणी बेसिक आहे मित्रांनो, हा x 330 आतमध्ये, x बाहेर, म्हणजे x बरोबर 9240 भागिले 330. आता या ठिकाणी 0 0 कॅन्सलच केला, मग 924 भागिले 33 आहे. या ठिकाणी 11ने भाग जातो बघा, 11 3 33, 11 8 88, 92 मधून 88 गेले तर 4 उरतात. मग इथं झाले 44, 11 चूक 44, आहे की नाही. आता या ठिकाणी सुद्धा भाग जातो, 3 1 3, 3 2 6, उरले किती 2, झाले 24, 3 8 24, म्हणजे प्रॉपर आन्सर आला x बरोबर 28. C इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन अँड इट्स अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. या ठिकाणी व्हॉट डज द कोड बोट. बोट म्हणजे काय. आता बोट आहे कुठे, इथे आहे. आपल्याला माहित आहे हाऊस 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 म्हणजे HG 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 बरोबर हाऊस, हे आपल्याला माहीतच होतं. त्याच्यानंतर नियर, नियर इथे आहे, नियर इथे आहे, म्हणजेच नियर म्हणजे होते BA, बरोबर आहे की नाही. नियर म्हणजे काय झाला, इथं BA आहे आणि इथं BA आहे, बाकीचं मॅच होत नाही, म्हणून नियर म्हणजे BA झाला. BA बरोबर काय, नियर झाला. आता उरला हिअर. हिअर म्हणजेच इथे इथे मॅच आहे, म्हणजे हिअर म्हणजेच काय होते तर SA होते. हिअर म्हणजे SA म्हणजे काय झाला हिअर. मग उरला काय या ठिकाणी फक्त बोट. बोट कुठं आहे का, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण, इथेच आहे फक्त, इथेच आहे, म्हणजे हा उरला फक्त. म्हणजे बोट म्हणजे होते TB. बोट म्हणजे काय झाला, TB, BOAT. येस, अशा पद्धतीने आपण टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे पदावली,
प्लस कोडिंगचे प्रश्न घेतलेले आहे. कोडिंग हा जो सेक्टर येतो तर तो रिझनिंगचा सेक्टर आहे. रिझनिंगचे प्रश्नसुद्धा आता घेणं मी चालू केलेले आहे. तुम्हाला रिक्वेस्ट एकच आहे की जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ माझ्याला लाईक करत चला आणि मित्रांना शेअर तर जरूरच करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.